नमस्कार मंडळी, मी आहे संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम छान चटपटीत अशी शिमला मिरची बटाट्याची भाजी। तर मंडळी ही भाजी खूपच छान लागते आणि टेस्टी लागते आणि खूपच लवकर पण होते, 10-15 मिनिटातच होऊन जाते। चला तर मग आपण याला सुरुवात करूया कशी बनवायची ते। तर हे मंडळी मी 2 बटाटे घेतलेले आहेत, छिलून पाण्यात ठेवले होते आणि एक मोठी शिमला मिरची कापून घेतलेली आहे। आता हे बटाटे मी कापून घेणार आहे आणि फोडणीसाठी पहा, हा एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, जाडसर चिरून घेतला आहे हा पहा मंडळी, अशा साईजचा, एकदम बारीक नाही करायचा। आणि टोमॅटो पण एक चिरून घेतला आहे जाडसर जरा, आलं लसूण पेस्ट आहे, कढीपत्ता आहे, गरम मसाला, धने पावडर, जिरं, हळद, लाल तिखट मसाला, कोथिंबीर आहे भरपूर आणि चवीपुरतं मीठ। तर आपण बटाट्याचे काप करून घेऊया। हे पहा मंडळी, असे पातळ पातळ जरासे जाडसर असे काप करून घ्यायचे। हे पहा असे, म्हणजे एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, असे असे आपल्याला काप करून घ्यायचे। त्यामुळे काय होतं की शिजायला पण पटकन शिजतात आणि टेस्ट पण छान येतो, याचा चांगले परतून निघतात तेलामध्ये। त्यामुळे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे। ही भाजी खूपच छान होते मंडळी, मुलांना टिफिनसाठी वगैरे शाळेमध्ये द्यायला खूपच बरी पडते आणि मुलं पण खूपच आवडीने खातात बटाटा। हे पहा, हे असे मी काप करून घेतले। चला आता आपण कढई घालून घेऊया मंडळी। इथे मी 3 चमचे तेल घातले, आपण जिरं टाकूया मंडळी। आता आपण त्याच्यात कांदा घालूया। आता याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया। जास्त कांदा करपवायचा नाही, थोडासा नरम झाला की त्यात आलं लसूण पेस्ट घालायची। हे पहा, आता याच्यात आपण मसाले घालून घेऊया। हे पहा, 1-1.5 चमचा धने पावडर घातली, एक अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घातली आणि लाल तिखट मसाला 1-1.5 चमचा घातलाय। तिखट तुम्ही आवडीनुसार घ्या मंडळी। हे जरासे भाजू द्यायचे गरम मसाले। कढीपत्ता घालूया। आता याच्यात आपण मंडळी बटाटा घालणार आहोत। हे पहा, बटाटा अगोदर का घालायचा, कारण तेलामध्ये जरासा फ्राय होतो आणि नंतर मग आपण शिमला मिरची घालूया। जरासा तेलात फ्राय केल्यामुळे काय होतं की चवीला छान लागतो बटाट्याचे पीस। तुमच्या आवडीनुसार मीठ घाला। हे पहा मंडळी, 1 मिनिट झाला। आता याच्यात आपण शिमला मिरची घालूया। टोमॅटो घालूया आणि कोथिंबीर अर्धी घालूया, अर्धी नंतर भाजी झाल्यानंतर वरून टाकायसाठी ठेवली। आता याला छानसं हलवून घेऊ आणि झाकून ठेवूया मंडळी। तरी आता बारीक गॅसवरच आपल्याला शिजवायचं आहे। चेक करूया मंडळी, जरा हलवूया एकदा हलवून बघूया। हे पहा, भाजी आपली छान शिजायला आली। हे पहा, आणि याच्यात बिलकुल पाणी नाही घालायचं मंडळी, ह्याला स्वतःला जे वाफेवर शिजेल, स्वतःलाच थोडंसं पाणी सुटेल त्यावरच शिजवून घ्यायची। त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला याला शिजवायचं आहे। अजून फक्त 2 मिनिट ठेवूया। हे पहा, शिजतच आला आहे बटाटा, नंतर आपण बंद करूया। थोडं अजून 2 मिनिट ठेवूया, बघूया मंडळी। हे पहा, आपली भाजी छान शिजली आहे आणि सुगंध पण खूप छान येतो। हे पहा मंडळी, आपली भाजी झालेली आहे।
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मंडळी नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असं छान छान पदार्थ बनवून खा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया.